इंटिग्रल 1 to 2 x raised to 5 into dx. इंटिग्रल 1 to 2 x raised to 5 into dx. आता यामध्ये हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करत असताना x raised to 5 अगोदर आपल्याला x raised to 5 चं इनडेफिनाइट इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. काय येणार x raised to 5 चं इनडेफिनाइट इंटिग्रेशन? x raised to 6 upon 6 आणि लिमिट्स आहेत 1 to 2. ओके, x raised to 6 upon 6 लिमिट्स फ्रॉम 1 to 2. आता यामध्ये x च्या जागी अप्पर लिमिट, x च्या जागी अप्पर लिमिट म्हणजे x च्या जागी आपण पहिल्यांदा 2 टाकणार आणि मायनस x च्या जागी लोअर लिमिट म्हणजे 1 टाकणार. हे जे कॉन्स्टंट असतात ते कॉन्स्टंट आपण ॲज इट इज ठेवू शकतो किंवा कॉमन पण घेता येतात आपल्याला. म्हणजे 1/6 कॉमन घेतला तर x raised to 6 राहील. म्हणजे फ्रॅक्शनल कॅल्क्युलेशनचा जो आपला प्रॉब्लेम असतो तोही इव्हॅल्युएट होतो. तशी काही अडचण नाही आहे कारण डिनॉमिनेटर सेमच राहणार आहेत. इक्वल टू 1/6 इन ब्रॅकेट x raised to 6 म्हणजे 2 raised to 6 मायनस 1 raised to 6 इक्वल टू 1/6 इंटू 2 raised to 6 2 raised to 6 म्हणजे 64 मायनस 1 that is equal to 65 upon 6. That will be the required answer. 63/6. हाँ 63, sorry, 63 upon 6. 21/2. याला आपण डिवाइड करू शकतो 3 न, म्हणजेच 21 upon 2. ओके, या प्रकारे आपण डेफिनाइट इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करू शकतो. देन सपोज द इंटिग्रल इज zero to a square x minus x cube into dx. A square x minus x cube into dx. आता हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट कसं होईल? यात आपण मायनस असल्यामुळे दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट पण घेऊ शकतो लगेच. इंटिग्रेशन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये सेपरेट होतं. हे सेपरेट घेतानाच लिमिट पण सेपरेट होतील दोन्हीचे. ओके, इंटिग्रेशन सेपरेट घेताना लिमिट पण सेपरेट घ्यावे लागतात. 0 to a स्क्वेअर एक्स dx याचं लिमिट इंटिग्रेशन सेपरेट होईल आणि एक्स क्यूबचं इंटिग्रेशन सेपरेट. किंवा डायरेक्ट पण आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. प्रत्येक वेळीच प्रत्येक टर्मला सेपरेट इंटिग्रेट करण्याची गरज पण नसते.
ते फक्त आपल्या लक्षात येण्यासाठी की सेपरेशन पॉसिबल असतं. यात आपण पहिली टर्म जर पाहिली ए स्क्वेअर एक्स, याला इंटिग्रेट करायचं आहे इनडेफिनाइट मेथडनीच. आपल्या ए स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. त्यापैकी ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, तो ए स्क्वेअर तसाच राहील, मल्टिप्लाइड बाय एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. एक्सचं इंटिग्रेशन काय होणार, एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस एक्स क्यूबचं इंटिग्रेशन, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 4 अपॉन 4 and the limits from 0 to a. आता यामध्ये लिमिटिंग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. म्हणजे पहिल्यांदा एक्सच्या जागी ए टाकावं लागेल, अप्पर लिमिट, ब्रॅकेट ठेवा वाटल्यास. इथे एक्सच्या जागी ए टाकला, इथे पण एक्सच्या जागी ए टाकला, काय होईल पहा. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर अपॉन 2 मायनस ए रेज टू 4 अपॉन 4. ओके, दोन्ही टर्ममध्ये पूर्ण ब्रॅकेटमध्ये एक्सच्या जागी अप्पर लिमिट टाकलं, पूर्ण ब्रॅकेटमध्ये एक्सच्या जागी ए म्हणजे अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, मायनस मायनस आता एक्सच्या जागी लोअर लिमिट म्हणजे 0 टाकायचं आहे. पहिल्या टर्ममध्ये एक्सच्या जागी 0 टाकला तर ही टर्म 0 होईल, मायनस दुसऱ्या टर्ममध्ये एक्सच्या जागी 0 टाकला तर ही पण टर्म 0 होईल. त्यामुळे 0 मायनस 0 लोअर लिमिट. हे ब्रॅकेट यासाठी टाकायचे की मायनसचा इफेक्ट पुढच्या टर्मवरती होत असतो. आता इथे 0 असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजेच इक्वल टू येईल ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए रेज टू 4 अपॉन 2 मायनस ए रेज टू 4 अपॉन 4. ए रेज टू 4 अपॉन 2 मायनस ए रेज टू 4 अपॉन 4 इक्वल टू, आता यामध्ये ए रेज टू 4 अपॉन 2 कॉमन घ्या किंवा फक्त ए रेज टू 4 कॉमन घेतला तरी चालेल, किंवा ए रेज टू 4 अपॉन 4 ही कॉमन घेतला तरी चालेल. ए रेज टू 4 अपॉन 2 कॉमन घेतला तर पहिल्या टर्मच्या जागी राहील 1 मायनस 1/2. ओके, इक्वल टू ए रेज टू 4 अपॉन 2 इंटू 1 मायनस 1/2 म्हणजेच 1/2. सो आन्सर विल बी ए रेज टू 4 अपॉन 4. Got this? Yes. Pay example carefully. 0 to 4 x square into dx upon 1 plus x आहे. यात पॉलिनॉमियलचा रेशो आहे आणि पॉलिनॉमियलचा रेशो ज्यावेळी असतो, जर न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर किंवा इक्वल असेल, इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स यातला महत्त्वाचा रूल आहे, जो ऑब्वियसली डेफिनेटला पण होणारच. न्यूमरेटरची डिग्री 2 आहे, डिनॉमिनेटरची 1 आहे. न्यूमरेटरची डिग्री जर डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर किंवा इक्वल असेल तर आपण पॉलिनॉमियल डिव्हिजन करू शकतो. तर यात आपल्याला पॉलिनॉमियल डिव्हिजन करायचं आहे. ते डिव्हिजन पण 2 प्रकारे करता येईल, डायरेक्ट पण किंवा युजुअल
प्रोसेसनं पण. आता डायरेक्ट म्हणजे कसं की जो डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट आहे 1 + x किंवा x + 1 तसा ब्रॅकेट न्यूमरेटरला तयार करायचा. म्हणजे इंटिग्रल 0 to 4 तो कसा तयार होईल, -1 + 1 करा न्यूमरेटरला डिवायडेड बाय 1 + x इंटू dx. हे जे -1 + 1 केलेलं आहे त्यात 0 to 4 -1 लाच आपण 1² लिहू शकतो. 1 लाच 1² लिहिलं a² - b² च्या फॉर्ममध्ये टर्म येते. म्हणजेच त्याला आपण x - 1 इंटू x + 1 लिहिलं. लगेच डिनॉमिनेटर सेपरेट घ्या 1 + x आणि प्लस शेवटी जो 1 शिल्लक राहिलेला आहे त्याचा डिनॉमिनेटर 1/1 + x इंटू dx. आता इथे काय झालं, x + 1 1 + x कॅन्सल झाला. म्हणजे इंटिग्रेशन मधली टर्म ही राहिली फक्त इंटिग्रल 0 to 4 x - 1 आणि प्लस 1/1 + x किंवा x + 1 त्याला लिहिता येईल इंटू dx. आता या सगळ्या टर्म डायरेक्टली इंटिग्रेबल आहेत. सगळ्या टर्म डायरेक्टली इंटिग्रेबल आहेत. म्हणजे यात x चं इंटिग्रेशन x²/2 -1 चं इंटिग्रेशन x आणि प्लस 1/x + 1 चं इंटिग्रेशन काय, 1/x + 1 चं इंटिग्रेशन log x + 1 log of x + 1 and limits from 0 to 4. यामध्ये आता अप्पर लिमिट म्हणजे x च्या जागी 4 सबस्टिट्यूट करायचा आहे. या प्रत्येक ठिकाणी आपण x च्या जागी 4 सबस्टिट्यूट केला तर पहिल्या ब्रॅकेटमधली टर्म येईल अप्पर लिमिटसाठी 4² / 2 -4 प्लस log of 4 + 1 मायनस पुन्हा याच प्रत्येक ठिकाणी x च्या जागी लोअर लिमिट म्हणजे x च्या जागी 0 टाकणार आपण. x च्या जागी 0 टाकला प्रत्येक ठिकाणी तर काय येईल टर्म 0/2 म्हणजे 0च -0 आणि प्लस log of 0 + 1 म्हणजे 1. इथं x च्या जागी 0 टाकला हे 0 होईल मायनस इथे x च्या जागी 0 टाकला 0 होईल आणि प्लस log of 0 + 1 म्हणजेच log 1 इक्वल टू आता कॅल्क्युलेशन 4² 16/2 म्हणजे 8 बरोबर आणि 8 - 4
that is 4 plus log 5 मायनस पुढची जी टर्म आहे हा 0 आहे, हा 0 आहे आणि log 1 ची पण किंमत 0च असते, त्यामुळे ही पूर्णच टर्म 0 होणार आहे. सो आन्सर विल बी 4 plus log 5. 4 plus log 5. Next one, integral 0 to a root a minus root x bracket square into dx. Root a minus root x bracket square into dx. काय करावं लागेल यामध्ये? How to solve this example? Yes. काय करणार? आधी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करून एक्सपान्शन करता येईल. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे रूट एचा स्क्वेअर, तो होणार a मायनस 2 रूट a इंटू रूट x आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर, तो होईल x इंटू डी एक्स. ओके, पैकी आता सेपरेटली विचार करू शकतो आपण प्रत्येकाचा. 0 टू ए, ए तर कॉन्स्टंट आहे, त्याचा इंटिग्रेशन डायरेक्ट घेता येईल. मायनस 2 रूट ए कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज ठेवला आपण. रूट एक्स याचं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन नॉट डेरिव्हेटिव्ह. रूट एक्सच्या इंटिग्रेशनचा डायरेक्ट रिझल्ट नाही आहे, त्याला एक्स रेस टू एन नी सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे रूट एक्सला आपल्याला लिहावं लागेल एक्स रेस टू 1/2 आणि प्लस एक्स डायरेक्ट इंटिग्रेबल आहे, तो तसाच ठेवला. आपण इंटिग्रेशन घेतले नाहीत आणखी, फक्त ह्या रूट एक्सला एक्स रेस टू 1/2 या इंटिग्रेबल फॉर्ममध्ये लिहिलं. आता इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. मग पहिली टर्म कॉन्स्टंट ए, त्याचं इंटिग्रेशन काय? ax, a constant as it is 1 असतो, 1चं इंटिग्रेशन x मायनस 2 रूट a इंटू एक्स रेस टू 1/2चं इंटिग्रेशन एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2 आणि प्लस एक्सचं इंटिग्रेशन लिमिट्स फ्रॉम 0 टू a. आता यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहेत लिमिट्स. लिमिटिंग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत असताना पहिल्यांदा एक्सच्या जागी अप्पर लिमिट, म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी एक्सच्या जागी ए टाकून द्या. याला थोडंसं मॉडिफाय करता येईल आधी, पण ठीक आहे, आपण सिम्प्लिफिकेशन मध्येच मॉडिफाय करू त्याला. आता ए एक्स, एक्सच्या जागी आपण ए टाकणार अप्पर लिमिट,
म्हणजे ए इंटू ए येणार पहिली टर्म मायनस इथे हा 2 न्यूमरेटरला मल्टिप्लाय होणार आहे 2 इंटू 2 4 रूट ए अपॉन 3 हे कॉन्स्टंट तसेच 4 रूट ए अपॉन 3 आणि एक्सच्या जागी आपण टाकणार आता अप्पर लिमिट म्हणजेच ए रेस टू 3/2 प्लस एक्सच्या जागी पुन्हा ए टाकला ए स्क्वेअर अपॉन 2 ए स्क्वेअर अपॉन 2 हे झालं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिटसाठी इथं एक्सच्या जागी 0 टाकला पहिली टर्म 0 होईल इथं एक्सच्या जागी 0 टाकला मल्टिप्लिकेशनमुळे सगळीच टर्म 0 होईल इथं एक्सच्या जागी 0 टाकला पूर्णच टर्म 0 म्हणजेच 0 मायनस 0 प्लस 0 लोअर लिमिट 0 झालं. आता यामध्ये पहिल्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन पहा ए इंटू ए येणार ए स्क्वेअर मायनस 4 रूट ए या ए रेस टू 3/2 लाच ए रेस टू 3/2 लाच आपण ए रूट ए असं लिहू शकतो डिवायडेड बाय 3 प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 ओके. नेक्स्ट टर्म तर कंप्लीट 0 झालेली आहे इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 4 इंटू आता इथे रूट ए इंटू रूट ए म्हणजे ए होणार आणि ए इंटू ए परत ए स्क्वेअर होणार म्हणजे इथे पण ए स्क्वेअरच आला आणि प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 सगळ्या टर्ममध्ये ए स्क्वेअर आहे कॉमन घ्या म्हणजे ब्रॅकेटला राहील 1 मायनस 4/3 प्लस 1/2 किंवा डायरेक्ट तिथे आपण कॅल्क्युलेशन करू शकलो असतो इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट वन मायनस 4/3 क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन 1/1 करा काय येईल 3 मायनस 4 मायनस 1/3 आणि प्लस 1/2 इक्वल टू ए स्क्वेअर इंटू पुन्हा यांचं क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय होईल ते आता हा मायनस आहे पहिला म्हणजे -2 प्लस 3 -2 प्लस 3 म्हणजेच 1/6 सो आन्सर इज a square upon 6. Okay.